रक्षाबंधन हा सण बघायला गेलं तर नात्यांची जाणीव करून देतो. म्हणजे एका भाऊ बहिणीचं नातं किती सुंदर असू शकतं हे ह्या सणामध्ये कळतं. बहीण भावाच्या नात्याला कोणत्याही अटी नसतात. बघायला गेलं तर कोणताही बंधन नसतं, कोणताही भेदभाव नसतो. ह्या नात्यामध्ये भांडण तर खूप असतं आणि खरंच खूप असतं, सगळ्यांच्या घरी असतं ते. पण तेवढंच बहीण भावाच्या नात्यामध्ये एक लळा असतो, एक प्रेम असतं, खूप काळजी असते. ते एकमेकांसाठी इतके स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम असतात की एकमेकांना ती एक खात्री होऊन जाते की कोणत्याही परिस्थितीत बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला सपोर्ट करणारच आहे. इतकं प्रेम असतं दोघांमध्ये. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा पार्ट 1 आहे बेसिकली. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मी कशी तयारी केली आहे, राखी घेण्यापासून ते माझ्या घरी फळ भाज्या स्टोर करेपर्यंत काय काय केलं आहे. आणि आम्ही दोघांनीही मिळून आमचं घर किती सुंदर डेकोरेट केलं आहे, कसं केलं आहे हे तुम्हाला दिसेल. आम्ही किती एफर्ट्स टाकले आहेत. तसं तर डिनरसाठी वेगळे प्लॅन्स होते आमचे, बट येस काहीही कमी पडून नाही द्यायचं होतं मला, म्हणून मी सगळं आधी स्टोअर केलं होतं. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरापासून ते आमच्या मेहनतीपर्यंत सगळं दिसेल. कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आमचं घर. काही चेंजेस हवे असतील तरीही नक्की सांगा. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त आमची तयारी दिसणार आहे आणि ह्याच्या पार्ट 2 मध्ये आम्ही रक्षाबंधनला किती धमाल केली आहे हे दिसणार आहे. सो नक्की बघा. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप बरे असाल. सो जसं तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी मार्केटला गेली होती. ॲक्च्युली खूप दिवसापासून माझा असं विचार चालू होता जायचा, पण मला टाईमच मिळत नव्हता. मला बरंच सामान, बरंच भाज्या, फ्रूट्स हे घ्यायचे होते. बट मी ॲक्च्युली खूप दिवसापासून हायवेवरून ट्रॅव्हल करते, ज्याच्यामुळे मी आमच्या खालच्या साईडला जिथे मार्केट आहे तिथे मला जायला मिळत नव्हतं. सो फायनली मी आज बरंच काय काय घेतलं आहे आणि राखीसुद्धा घ्यायला गेली होती बिकॉज परवा रक्षाबंधन आहे. आणि खरं सांगू तर ही सगळी तयारी रक्षाबंधनचीच चालू आहे माझी, बिकॉज ह्या वेळेला माझी पूर्ण फॅमिली घरी येणार आहेत माझ्या रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. आणि मी सुपर एक्सायटेड आहे, म्हणून मी सगळं स्टोअर करून ठेवते आहे. बिकॉज मला अजिबात आवडणार नाही ॲट त्या टायमाला माझ्याकडे काही अवेलेबल नसेल आणि मला इकडे तिकडे घाई करावी लागेल. म्हणून मी जे काही होऊ शकतं सगळं स्टोअर केलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगू माझ्या घरी आत्ता इतका पसारा आहे म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार. जितक्या घरचे माझं घर ॲक्च्युली थोडंसं अँटिक टाईप आहे. बरेच तांब्या पितळचे भांडी आहेत माझ्याकडे. मी लिटरली ते सगळे धुतले आहेत आत्ता. मी तुम्हाला दाखवते किती पसारा आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात लिटरली आत्ता सध्या तरी मी ही भांडी घासलेली आहेत. समया अजून नाही घासल्यात, मला ते घासायचं आहे, बट हे बाकीचे घासले आहेत. ही आता तुम्हाला वाटेल हे खूप काळं वगैरे झालं आहे. ही खूप जुनी भांडी आहेत. म्हणजे माझे सासूबाई ज्या आहेत ही त्यांच्या टायमाची भांडी आहेत आणि मला खूप आवड आहे असं तांब्या पितळच्या भांडीचं. इवन लोकेशलासुद्धा आवड आहे. आम्ही असं अँटिक वगैरे आवडतं म्हणजे आम्हाला हे ठेवायला, प्रिझर्व करायला. तर म्हणूनच मी ही भांडी त्यांच्याकडून मागून घेतली आहे. आणि माझ्या घरात मी कसं त्याला लावते, कसं सेट होतं, मी कुठे काय ठेवते मी तुम्हाला नक्की दाखवीन. आता सध्या हे सगळं वॉश करून तर झालं आहे, बट अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मला तयारी करायच्या आहेत. बिकॉज मला काही कमी नाही ठेवायचे. बिकॉज खूप टायमानंतर सगळे आम्ही गेट टुगेदर एकत्र करतो आहे. ऑरेल्स सासूबाईंकडे असायचं पण कधी मागे पुढे व्हायचं खूप. बट ह्या वेळेला खूप प्लॅन करून आम्ही डिसाईड केलं आहे इथे माझ्या घरी करायचं. तर मी सुपर एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. सो आता एक एक करून जितकं काही सेट होऊ शकतं. आता पूर्ण घर बिखरलं आहे लिटरली. मी सगळं बाहेर काढलं आहे आणि एकत्र घराच्या मध्ये ठेवलं आहे. काहीच कुठे काय ठेवलेलं नाही आहे. ह्या पेटीवरती पण तुम्हाला पेटी दिसते आहे
सो या पेटीवरती पण बरंच काय काय असतं आमचं. मी खरंच सेट झालं ना तुम्हाला स्वतःला आवडेल ते किती छान दिसतं. आता थोडंसं घर भितरलं आहे, बट जेव्हा मी सेट करीन तेव्हा बघा माझं. मी आता आम्ही ॲक्च्युली 2 वर्ष आधी गोव्याला गेलो होतो. तर गोव्यावरून येताना आम्ही आपलं जे नारळाचं झाड असतं त्याचं जे हे असतं काय बोलतात ते बाग, आय मीन फांदी जाडवाली ती, त्या एकाच म्हणजे स्टेमचं ट्रंक किंवा बाग जे काय बोलू शकाल ते, मला ते वर्ड नाही येत आहे. सो सॉरी, मला प्लीज सांगा जर तुमच्याकडे वर्ड असेल तर. सर त्याचे एलिफंट्स बनवले आहेत आणि एक चीता आहे की टायगर आहे मला इतकं लक्षात नाही आहे, बट ते आहे. सो त्याला पण मी आता लिटरली पेंट म्हणजे वार्निश का वॉर्निश जे बोलतात, थोडं शाईन येण्यासाठी ते मारून ठेवलं आहे. बिकॉज 2 वर्ष झाली आहेत आणि अधूनमधून आम्ही ते क्लीन करतच असतो, पण मला असं हवं होतं की ते मी प्रॉपर क्लीन करून ठेवू. मी तुम्हाला दाखवते मी कसं क्लीन केलं आहे. क्लीन म्हणजे वार्निश मारून ठेवलं आहे. सो मी हे असं आता ह्याला पूर्ण ह्या एलिफंटला आणि हे 2 एलिफंट आहेत माझ्याकडे आणि हा एक चीता काय माहीत नाही ॲक्च्युली काय आहे, आणि हा एक टॉर्टॉइज आहे ज्याला मारायचं बाकी आहे. तर मी आता ह्याला पण मारून घेणार आहे. ॲक्च्युली हे मी पेंट काल म्हणजे जे काही लिक्विड आहे ते मी काल रात्रीच मारलं होतं, तर आता थोडंफार चुकलं आहे. कासवाला मारायला मी विसरली होती, सो मी आता त्याला मारून घेणार आहे. बिकॉज ॲटलिस्ट 1-2 दिवस लागतातच ते सुकायला. बरीच कामं पेंडिंग आहेत, बट येस फायनल रिझल्ट जेव्हा तुम्ही बघाल ते खूप सुंदर असणार आहे. सो फायनली माझं कासवसुद्धा त्याला ते ऑइल लिक्विड मारून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त शाईन करत आहे ते आता. सो फायनली जे ऑइल लिक्विड मी लावलं होतं एलिफंट आणि कासवाला, एवढं तर नाही सुकलं आहे, बट येस थोडंफार सुकलं आहे, थोडंफार ओलं आहे. मी तुम्हाला दाखवते. थोडंसं स्टिकी आहे ॲक्च्युली अजून. आय होप ते उद्यापर्यंत म्हणजे रक्षाबंधनपर्यंत ते ॲटलिस्ट सुकून जाईल आणि मी नीट माझ्या जिथे जागा आहे आमची ठेवायची तिथे ठेवू शकते. सो आता आमचा पुढचा स्टेप आहे, आम्हाला नामनदिवे लावायचे आहेत घरामध्ये. त्याचा पण काहीतरी ॲक्च्युली रिझन आहे लावायचा, आणि एक सरप्राईज पण होतं जे येणार होतं. अनफॉर्च्युनेटली काही रिझनमुळे येत नाही आहे आणि आमचा त्याच्यामुळे मूड ऑफ तर झालाच आहे, बट येस ते नाही आहे. बट बाकीचे इतर गोष्टी आहेत ते आता आम्ही लावतो आणि त्याच्यासाठी लोकेश हेल्प करतो आहे मला. स्ट्रेट आहे का बघ स्वरा जरा. पुढे येऊन बघ, तुला लांबून दिसतंय काय? लांबून समजणार ते. आधी बघ. पक्का? पक्का ना? की थोडं वर घेऊ हे राईट साइड. ही वाली थोडी लेफ्ट साइड वरती घे. हां वरती थोडी. हां बरोबर. वर खाली होत असेल तर बघा, बिकॉज मला दिसणार नाही व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये. पेन्सिल मस्त लावली आहे रे तू. मस्त केस आहेत तुझे. अटकले एकदम आतमध्ये. तुम्ही बघितलात कोणते दिवे आहेत ते इतके सुंदर आहेत ना, लावल्यावरती लिटरली जेव्हा पूर्ण घर सेट होईल ना तेव्हा ते खूप मस्त दिसणार आहेत. म्हणजे मी तर सुपर एक्सायटेड आहे. मी तुम्हाला माहिती आहे हे लास्ट इयर आणलेत मी, आणि लास्ट इयर पासून मी मला देशील काय? लास्ट इयर पासून मी करते आहे ॲक्च्युली. प्रिशा तू हेल्प कर. बोला ना त्याला हेल्प करा. प्रिशा ही आमची प्रिशा. कश्मीर, प्रिशा, स्वरा, सारा, दक्ष, स्वामिनी, सानिका. 2 सानिका आहेत. हे सगळे आमच्या घरची मुलं आहेत. मेजर टेप हे बघ इथे आहे. हे टेप आहे ना, मेजर टेप बोलतात. झालंय. म्हणजे तुला काय वाटतं थोडंसं आतमध्ये लावलं पाहिजे काय? नाही ऍक्च्युअली इथे हे 36 आहे, ठीक आहे. हां 36 च्या बाजूला 2 इंच काढून घेतलं तर एकदम कष्टकट आहे ते. अच्छा बरोबर साईज आहे ती. अच्छा हां, म्हणजे आपलं ॲक्च्युअल जे येणार आहे ते त्याच्या बाहेर थोडीशी थोडी स्पेस पाहिजे ना, दोघं साईडला इक्वल स्पेस पाहिजे. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. थांब मी पकडते. हां हेल्प कर.
घाण होणार. हां, नाही तर सगळं खाली पडेल. स्टार्ट नाही केलंस तू? केलं मी. बटन स्टार्ट झालं. झालं चालू तर. तिकडचं लागलं ना बरोबर? बरोबर. ते फिटिंगला बरोबर आहे ना? लांबून बघ कसं दिसतंय ते. हां, 1 मिनिट. हां, स्टार्ट. तिथं बघ लांबून बरोबर आहे की नाही. हो, म्हणजे मला तर वाटतंय बरोबर आहे. हां, बरोबरच आहे, कारण की आपण मेजर घेऊन केलं ना सगळं. पण तरी पण इथं क्रॉस चेक कर. हो. मला हे दे ना, काय ते दिवा दे जरा. हो. अँकर बघतोय दे. हे घे. मस्त वाटतंय ना? जेव्हा फुल सगळं होईल तेव्हा किती भारी वाटेल यार. आता बरोबर आहे. बरोबर लांबून बायनस. तुम्हाला माहिती आहे ही जी मधली स्पेस आहे ना, ह्या स्पेसमध्ये एक ॲक्च्युली फ्रेम येणार आहे. कोणती फ्रेम आहे, काय आहे ती सरप्राईज ते आहे. सरप्राईज आहे. ते जी फ्रेम येणार आहे ना ती ॲक्च्युली आज किंवा उद्या मॉर्निंगला कधी आम्हाला येणार येणार माहिती होती, नाही. बट आता नाही येणार आता आम्ही आहे. ती ती- आता कधी येणार ते नाही गेल्या माहिती. 3 महिन्यापासून ती बनते. ठीक आहे, आता काय कधी येणार ते माहिती नाही. तर आम्ही टेम्पररी आता हे तर अलाइन केलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये आम्ही ट्राय करू काहीतरी दाखवण्याचं, बिकॉज ब्लँक स्पेस जास्त ब्लँक वाटते आणि ती चांगलं दिसत नाही एस्थेटिकली. तर आम्ही त्या एस्थेटिकली ब्युटिफिकेशन झालं पाहिजे पूर्ण घराचं ओव्हरऑल, म्हणून आम्ही काहीतरी ॲड करणार आहे. तर ते तुम्ही बघा एकदा आणि नंतर अपकमिंग फ्रेमसुद्धा बघा. जेव्हा मी ती फ्रेमची व्हिडिओ ऑफकोर्स काढणार, मी वेगळीच टाकणार आहे ती. बट मला असं वाटलं मी आजच्या ह्याच्यामध्ये दाखवलं असतं तर खरंच इतकं मस्त वाटलं असतं ना. म्हणजे मी हे जे नामनदिवे घेतले आहेत ना ते स्पेशली त्याच्यासाठीच घेतले होते मी. आणि ही वॉल एक आहे ना, म्हणजे आम्ही खूप विचार करून ती फ्रेम डिसाईड केलेली म्हणजे लावायची. आम्ही फक्त असं डायरेक्ट लावायचं म्हणून लावत नाहीये. राईट. मी म्हणजे मला इतकं समजत नाही, पण जे पण तिथे बघतो किंवा रीड करतो त्याच्या अकॉर्डिंग, वास्तूच्या अकॉर्डिंग सुद्धा जे इम्पॉर्टंट आहे, वेस्ट वॉल असते आपली, वेस्ट वॉल, वेस्ट साईडच्या वॉलला काय गोष्ट लागली पाहिजे काय नाही त्याच्याबद्दल आहे ती फ्रेम. आणि ते आपण मॅनिफेस्ट केलं पाहिजे म्हणून मी ती फ्रेम तिथे लावतोय. सर तुम्ही आता पुढे जसं जसं व्हिडिओ वाढत जातील आपले तसं मी तुम्हाला एलॅबरेट करणार. वास्तू पण मी कसं बघतो, काय करतो आणि अकॉर्डिंगली मी प्रत्येक कोपरा घरातला आपण कसं करतो वास्तूच्या अकॉर्डिंग, जे आपल्याला बेनिफिट देणार आपल्या ग्रोथ लाईफमध्ये, सक्सेससाठी, प्लस ऑफिशियल सक्सेस बोला किंवा पर्सनल लाईफ बोला, काही गोष्ट. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे वास्तूवाईज पण बघणं काही लावायच्या आधी. सो आता आपण चालू आहे इथे तिथे ड्रिल. आता तर झालं आहे ऑलमोस्ट, थोडंफार बाकी आहे, करतोय आता. हा ते ह्या वॉलवरती तुम्ही ते 2 होल दिसत आहेत, तिथे पण काहीतरी येत आहे. सो सगळं झाल्यानंतर खरंच बेस्ट होणार आहे. आता सगळं इकडे तिकडे झालं आहे, बट येस फायनल रिझल्ट बेस्ट आहे. तू तर त्या लाईटच्या ह्याच्यामध्ये दिसतच नाही आहे. हा दिसतंय, लाव तू. ते ना खूप टाईट आहे. मी तर बोटाने करत होते, म्हणजे बोटच वाकड झालं रे. काही करशील तसं मला सामान लावशील लागलं. सो जिथे जिथे आम्हाला दिवे हवे होते आम्ही लावले आहेत. मी तुम्हाला दाखवते कसे दिसत आहेत ते. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगू शकतात की ते तुम्हाला कसं वाटलं. आमचं प्रिपरेशन जे चाललं आहे ते कसं वाटलं तुम्हाला. जसं काय आम्ही सगळं सेट करतो आहे. आय नो तुम्ही फायनल रिझल्ट बघाल तेव्हा नक्कीच तुम्ही सगळे कमेंट करा, मी खरं सांगते आहे. सो तुम्हाला दिसतंय मी ते, हा माझ्या लग्नातला दिवा आहे, मम्मीने दिला होता. इथे धूपदाणी आहे आमची आणि तिथे ते खूप सुंदर नामनदिवे लागले आहेत. आणि हे सगळं क्रेडिट लोकेशला जातं बिकॉज त्यांनीच लावलं आहे ते. तर गाईज माझ्या घरामध्ये मी सर्व प्रत्येक गोष्ट करतो. ड्रिल असू द्या किंवा इलेक्ट्रिशियनचं काम असू द्या मला आवडतंही. आणि काय आहे ना, पैसेही आपण सेव्ह करू शकतो बिकॉज प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी 500 रुपीज तर बेसिक चार्जेस कोणीही घेतो.
तर तुम्ही काही ॲडवाईस पाहिजे तर आमच्याकडून घर कसं डेकोर करायचं आहे किंवा काही गोष्ट इन्स्टॉल कशी करायची आहे आम्हाला बिंदास विचारा, तुम्ही कमेंट करा आणि सजेशनही द्या. बिकॉज त्याने इंटिरियरचं पण केलं, तो इंटिरियर पण करतो. तो प्लीज काही रेकमेंडेशन असेल तर प्लीज सांगा, म्हणजे आम्ही नक्कीच तुम्हाला रेकमेंड करू. तुमचे क्वेश्चन कमेंटमध्ये सांगा. डेकोरबद्दल काही विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता आम्हाला कमेंटमध्ये आणि मग आम्ही तुम्हाला तसं व्हिडिओ बनवून संपवू शकतो. सो फायनली आज रक्षाबंधनचा डे आला आहे आणि आम्ही आता सगळं सेट करतो आहे. जे जे पसरलेलं होतं आज फायनली सेट होणार आहे आणि त्याच्यासाठी लोकेश हेल्प करतं. बिकॉज कसं सेट करायचं, कुठे काय ठेवायचं, कसं तोच मस्त ठेवतो. आता आमची तीच तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुम्हाला कसं डेकोर करायचं किंवा सांगणार आहे ते दाखवतो. आता आपण स्टार्ट करूया. थोडंसं हां असं ठेव. तुम्हाला कधी वाटलं की आम्ही चेंजेस केले पाहिजे तर प्लीज आम्हाला सजेस्ट करू शकता. असं नाही की मी एकदमच परफेक्ट आहे, तर प्लीज सजेस्ट करा. सगळं सेट होत आहे, म्हणजे मला बघून इतकं बरं वाटतं आहे ना. एकदम बिखर झालेलं पूर्ण घर, बट फायनली सगळं आता प्लेसवरती येत आहे. मी थोडीशी झलक दाखवते तुम्हाला. सो तुम्ही बघू शकतात. फक्त ही वॉल आय स्वेअर इथे ते जे आम्हाला फ्रेम लावायचं आहे ते आलं असतं ना, बेस्ट झालं असतं. या झाडाचं आय थिंक माती पडलेली खाली, लोकेश आता भरतोय. सो फायनली ऑलमोस्ट सगळं सेट होतं. आम्ही आता पटापट पूर्ण जे काय पेंडिंग काम आहे करून घेणार आहे. इतर पण कामं बाकी आहेत आमची, ते सगळं करून आता आपण डायरेक्ट पूर्ण झालं ना आमचं, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण घराचा व्हिडिओ दाखवीन ते कसं दिसतंय एक्झॅक्टली आमचं घर. तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा, आणि जर तुम्हाला काही चेंजेस असं वाटतं की हे पण ॲड केलं पाहिजे किंवा हे काढलं पाहिजे ते पण सांगा आम्हाला. सो गाईज फायनली सगळं जसं हवं तसं सेट झालं आहे, एक्सेप्ट ती एक जागा. बट अशी असं पूर्ण जेव्हा बघतो आम्ही तेव्हा ती जागा अशी ठीक आहे थोडीशी ढकली जाते मला दिसते, कारण की तिथे मिसिंग आहे. बट येस मी तुम्हाला दाखवते. आता लोकेश दिवे लावतोय घरामध्ये, कुठे लावतोय कसं लावतोय मी तुम्हाला दाखवते आता. सो तुम्हाला माहिती आहे ना, काल रात्री आम्ही सगळं ड्रिल वगैरे करून सगळं नामंदिवा वगैरे लावले होते. सो आता तुम्ही बघू शकतात इतकं सुंदर दिसतंय ना सगळं. हा माझ्या घराचा फायनल लुक आहे जे मी तुम्हाला दाखवते आहे.
बघितलं आहेत कसं घर माझं खूप सुंदर सेट झालं आहे. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. लिटरली मागच्या 3 दिवसापासून कंटिन्युअसली आम्ही दोघं काही ना काहीतरी करतो आहे. राखी घेण्यापासून ते पूर्ण एक घर सेट करेपर्यंत. बिकॉज 4 लोक आपल्या घरात येतात तर ऑफकोर्स ते नीटच दिसलं पाहिजे आणि आम्हाला दोघांनाही पर्सनली तसंच आवडतं. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. जर काही चेंजेस पण वाटत असतील, तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी थोड्या चेंज केल्या पाहिजे, तेही तुम्ही सजेस्ट करा. आम्ही नक्की ते करू. आणि आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्हाला बरं वाटेल की आम्ही इतकं जसं ठेवलं आहे तर थोडंसं कोणीही चांगलं बोललं तर कोणालाही चांगलंच वाटतं ते. सो ही माझी जी काही तयारी होती ही रक्षाबंधनच्या आधीपर्यंतची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की प्रेस करा. रोज डेली बेसिसवरती काही ना काहीतरी मी व्लॉग्स, आता तुम्ही बघितलं असाल आय थिंक 1 महिन्यापासून बघितलं असाल की मी कंटिन्युअसली एफर्ट्स घेते आहे की मी रोज काही ना काहीतरी पोस्ट करू. आणि मी ते कन्सिस्टन्सी ठेवली आहे माझी त्या गोष्टीमध्ये आणि पुढेही मी ठेवणार आहे. पण त्यासाठी तुम्हीही नक्की मला तेवढाच सपोर्ट करा, म्हणजे तेवढं मोटिवेशन मलाही मिळतं. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच रक्षाबंधनच्या व्लॉगमध्ये भेटू. कारण की आता ऑलमोस्ट 1 तासच राहिला आहे. सगळे येणार आहेत आता थोड्या वेळातच. तर आणि मग नंतर आम्ही दाखवणार तुम्हाला आमचा गोंधळ, जे मी तुम्हाला बोललेलं आठवण आहे. आम्ही बोलतो, मस्ती करतो, एन्जॉय करतो, परत तितकं जोरात भांडतो सुद्धा. आणि लगेच म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, विदिन अ सेकंड आम्ही नॉर्मल पण होतो. तर ते नक्कीच बघा तुम्ही पुढे. ठीक आहे, कंटिन्यू करा. सो आता पार्ट 2 म्हणजे रक्षाबंधनचा व्लॉग. हा तर आधीचा व्लॉग आहे, हा पार्ट 1 आहे माझा. पार्ट 2 मध्ये भेटू. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.